नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, गणिताच्या आणखी एका तासिकेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण भूमितीवरील या ठिकाणी भूमितीय मूलभूत संबोध जे आहेत त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। पहिला प्रश्न आहे, एका बिंदूतून जाणाऱ्या किती रेषा काढता येतात? तर या ठिकाणी एका बिंदूतून जाणाऱ्या आपल्याला असंख्य रेषा काढता येतात, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए असंख्य किंवा अनंत हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, दोन भिन्न रेषा एकमेकांना छेदत असतील तर त्यांच्यात जास्तीत जास्त किती सामायिक बिंदू असतात? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, दोन रेषा एकाच बिंदूत एकमेकांना छेदतात तेव्हा फक्त एकच बिंदू या ठिकाणी असतो, म्हणून पर्याय क्रमांक ए 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। तिसरा प्रश्न बघा, ज्या कोणाचं माप 90 अंश असते त्यास काय म्हणतात? तर त्यास काटकोन म्हणतात। पर्याय क्रमांक बी काटकोन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा, पूरक कोन म्हणजे काय? तर ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्यांना आपण एकमेकांचे पूरक कोन असं म्हणतो, म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर 5वा प्रश्न बघा, एका त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज किती असते? तर त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। पर्याय क्रमांक ए 180 अंश हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न 6वा, ज्या चौकोनाचे सर्व बाजू समान असतात आणि सर्व कोन काटकोन असतात त्यास आपण काय म्हणतो? तर त्यास आपण चौरस म्हणतो। चौरस हा या ठिकाणी चौकोनाचा महत्त्वाचा प्रकार आहे। पर्याय क्रमांक सी चौरस हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न 7वा प्रश्न, रेषाखंडाला किती अंत्यबिंदू असतात? तर लक्षात ठेवायचं, रेषाखंडाला 2 अंत्यबिंदू असतात, कारण रेषाखंड म्हणजे दोन बिंदूंना जोडणारा सरळ मार्ग, त्यांना 2 टोके असतात, म्हणून पर्याय क्रमांक सी 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। 8वा प्रश्न बघा, एक विशालकोन त्रिकोण म्हणजे काय? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, ज्याचा एक कोन 90 अंशापेक्षा मोठा असतो त्याला आपण विशालकोन त्रिकोण असं म्हणतो, म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर प्रश्न 9वा, वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या सर्वात मोठ्या जीवेला काय म्हणतात? बघा, वर्तुळाच्या मध्यभागी जी एक रेषा आपण काढतो, एका टोकाहून दुसऱ्या टोकाहून जाते पण केंद्रातून जाते, त्याला आपण व्यास असं म्हणतो। काय म्हणतो? व्यास, म्हणून पर्याय क्रमांक बी व्यास हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, कारण ती सर्वात मोठी जीवा सुद्धा आहे। म्हणजे प्रत्येक व्यास जो आहे, प्रत्येक व्यास हा जीवा होऊ शकतो, पण प्रत्येक जीवा मात्र व्यास होऊ शकत नाही, हे पण लक्षात ठेवायचं आहे। चला, पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन किती अंशाचा असतो? तर समभुज बघा, त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापाची बेरीज असते 180, मग जर ते सम असतील म्हणजे सारखे असतील तर या ठिकाणी 180/3, म्हणून या ठिकाणी उत्तर येतं 60 अंश। पर्याय क्रमांक बी 60 अंश हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न 11वा, ज्या चौकोनाचे फक्त 2 बाजू समांतर असतात त्यांना काय म्हणतात? बघा, ज्या चौकोनाच्या फक्त 2 बाजू समांतर असतात त्यांना या ठिकाणी आपण समलंब चौकोन म्हणतो, कारण समलंब चौकोनामध्ये फक्त एकच जोडी समांतर असते, म्हणून पर्याय क्रमांक डी समलंब चौकोन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। 12वा प्रश्न बघा, एका कोनाचं माप 60 अंश आहे तर त्याच्या कोटी कोनाचं माप किती? आता कोटी कोनाची व्याख्या लक्षात ठेवायची। कोटी कोनाचं जे व्याख्या आहे, ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्यांना आपण कोटी कोन म्हणतो। मग जर एक 60चा असेल तर दुसरा 30 असणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी 30 अंश हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 13, वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असेल तर व्यास किती? लक्षात ठेवायचं, त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते, म्हणजे जर त्रिज्या 7 तर मग 7 आणि 7 14, कारण व्यास त्याचा दुप्पट असतो, त्रिज्याचे व्यास दुप्पट, म्हणून 7 + 7 14, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी 14 सेंटीमीटर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न 14, समांतर रेषा म्हणजे काय? 4 पर्याय आपल्या समोर दिलेत, तर या ठिकाणी एकाच प्रतलात असून एकमेकींना न छेदणाऱ्या ज्या रेषा असतात त्यांना आपण समांतर रेषा म्हणतो। उदाहरणार्थ, ज्या खिडकीच्या आपण जे आडवे रॉड असतात बांधलेले बघा, ते सर्व या एकमेकाला कशा असतात? समांतर असतात, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 15, त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र कोणतं? आपण पाठच केलेले, त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची, म्हणजेच काय 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। या ठिकाणी शॉर्टमध्ये आपण काय म्हणतो? 1/2 पाया गुणिले उंची, त्यांच्यामध्ये गुणाकाराचा संबंध असतो। पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न 16वा, ज्या त्रिकोणाच्या 2 बाजू एकरूप असतात त्यांना काय म्हणतात? मग 2 बाजू एकरूप असतील तर समद्विभुज, म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 समद्विभुज हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे।
17वा प्रश्न बघा, एका कोनाचं माप 180 अंश असेल तर त्याला काय म्हणतात? आता जर एक कोनाचं माप 180 अंश आहे म्हणजे याचा अर्थ तो सरळ कोन आहे, कारण सरळ कोनाचं माप 180 अंश असते. म्हणून पर्याय क्रमांक ए सरळ कोन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 18वा, आयताच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज किती असते? आता आयत हा एक प्रकारचा चौकोन आहे आणि चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज 360 अंश असते. मग तो कोणताही चौकोन असतो, कोणताही चौकोन असेल तर 360 आणि कोणताही त्रिकोण असेल तर 180 हे लक्षात ठेवायचं आहे. चला या ठिकाणी 360 अंश पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 19वा प्रश्न, प्रतलाची व्याख्या काय आहे? तर या ठिकाणी प्रतल म्हणजे काय, तर एक अमर्याद सपाट जो पृष्ठभाग असतो त्याला आपण प्रतल म्हणतो. म्हणून या ठिकाणी भूमितीतील प्रतल हे सपाट आणि सर्व दिशांना अमर्याद असते. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. लंबरेषा म्हणजे काय? 20वा प्रश्न, जर लंबरेषा म्हणजेच काय, की दोन रेषा जेव्हा काटकोनात छेदतात तेव्हा त्यांना लंबरेषा म्हणतात. म्हणजे एक रेषा आपण सरळ घेतली, त्याच्यावर जर उभी लंबरेषा जर टाकली तर ती 90 अंशामध्ये ती त्याला छेदते. म्हणून पर्याय क्रमांक सी, ज्या परस्परांना 90 अंशात छेदतात हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 21वा, एक त्रिकोण ज्याच्या बाजू 3, दुसरी 4 आणि तिसरी 5 आहे तर तो कोणता त्रिकोण आहे? बघा, कोणतीही बाजू समान नाही, या ठिकाणी कोणती बाजू एकरूप नाही. मग याला आपण काय म्हणणार आहेत? विषमभुज त्रिकोण. कारण का कोणतंच सेम नाही म्हणून याला आपण विषमभुज त्रिकोण म्हणणार आहोत. कारण तिन्ही बाजूंची लांबी भिन्न असल्यास तो विषमभुज त्रिकोण होतो. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 22वा प्रश्न बघा, वर्तुळाच्या कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला आपण काय म्हणतात? तर या ठिकाणी लक्षात ठेवा, वर्तुळावर कोणते जर दोन बिंदू आपण जोडले तर त्या ठिकाणी त्याला आपण जीवा म्हणतो. लक्षात, तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी जीवा हे या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 23, एका चौकोनाचे सर्व कोन काटकोन आहेत पण त्याच्या लगतच्या बाजू समान नाहीत तर तो काय आहे? बघा, चौकोन आहे, चौकोनाचे सर्व कोन काटकोन आहेत पण त्याच्या लगतच्या म्हणजे शेजारच्या बाजू काय आहेत? समान नाहीत. मग आयत बघा तुम्ही, आयत डोळ्यासमोर आणा, आयताची लांबी आणि जर रुंदी बघितली तर त्या ठिकाणी ती समान नसते पण त्याचे चारही कोन काय असतात? काटकोन असतात. म्हणून पर्याय क्रमांक सी आयत हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 24वा प्रश्न बघा, ज्या कोनाचे माप 90 अंशापेक्षा जास्त आहे त्याला काय म्हणतात? तर त्याला विशाल कोन म्हणतात, है की नाही? 91 पासून पुढे तर तो 180 पर्यंत हा जो असतो हे काय असतात? त्या ठिकाणी तो विशाल कोन असतो, लक्षात ठेवायचं. आणि 1 अंशापासून ते 90 अंशापर्यंत तो असतो काटकोन, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. चला, पर्याय क्रमांक ए विशाल कोन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, एका रेषेवर एक बिंदू घेतला तर त्या रेषेचे किती भाग होतात? तर लक्षात ठेवायचं, बिंदूमुळे 2 भाग होतात जे किरण असतात. म्हणून या ठिकाणी 2 किरण आणि 1 बिंदू असं त्याचं उत्तर होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे, योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 26वा, त्रिकोणाचे 3 शिरोबिंदू असतात तर चौकोनाचे शिरोबिंदू किती? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, जसे त्रिकोणाला 3 शिरोबिंदू तसे चौकोनाला 4 शिरोबिंदू असतात. म्हणून पर्याय क्रमांक सी 4 हे या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे. वर्तुळाचा परीघ काढण्याचं सूत्र काय आहे? लक्षात ठेवायचं, 2πr हे परीघ काढण्याचं सूत्र आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी 2πr हे या प्रश्नाचा योग्य उत्तर आहे. आणि लक्षात ठेवायचं, वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय आहे? πr². पण या ठिकाणी उत्तर 2πr, पर्याय क्रमांक डी. चला पुढे जाऊया. जेव्हा 2 रेषा एकमेकांना छेदतात तेव्हा तयार होणाऱ्या विरुद्ध कोन कसे असतात? जर 2 रेषा एकमेकाला छेदत असतील तर लक्षात ठेवायचं, विरुद्ध कोन जे असतात कधी समान असतात, म्हणजे एकरूप असतात, एकाच मापाचे असतात. एक जर 60 असेल तर दुसरा पण 60 असतो. म्हणून त्या ठिकाणी कसे असतात? एकरूप किंवा समान. म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 29वा प्रश्न, एका त्रिकोणाची एक बाजू 7 सेमी, दुसरी 8 सेमी तर तिसऱ्या बाजूची लांबी किती? आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं काय नियम आहे? तर त्रिकोणाच्या जर 2 बाजू दिल्या असतील तर त्या दोघांची बेरीज जी असते त्या दोघांच्या बेरजेपेक्षा म्हणजे दोघांची बेरीज जी असते त्यांच्यापेक्षा तिसरी बाजू कमी असते. म्हणजेच तिसऱ्या बाजूची जी लांबी आहे ती दोघांच्या बेरजेपेक्षा कशी असते? कमी असते. मग दोघांची बेरीज किती येते? 7 आणि 8 15 येते. मग 15पेक्षा या ठिकाणी कमी शोधावं लागेल. आता 15 तर होणार नाही, मग 16 पण होणार नाही, 1 तर होणार नाही. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि 30वा प्रश्न, शेवटचा प्रश्न, वर्तुळाचा व्यास 10 सेमी आहे तर त्रिज्या किती? त्याच्या निमपट 5 सेमी होणार आहे. पर्याय क्रमांक सी 5 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आशा करतो तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ समजला असेल. जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन तासिकेमध्ये. तोपर्यंत थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.